अख्ख्या जगामध्ये पूर्वेला पाय असणारे हे एकमेव शिवलिंग आहे आणि आज मी जमिनीत 4 पुरुष खाली उतरून त्या शिवलिंगाचं दर्शन घेतो। पण हे शिवलिंग नक्की आहे कुठं? अहो चला की दाखवतो। तर राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा। आज होती महाशिवरात्री, त्याच्यामुळे सकाळ सकाळ उठून कोटातला कोटेश्वर महादेव, बाटकीचा शंभू महादेव आणि सिद्धनाथ मंदिरातल्या पिंडीचं पण दर्शन घेतो। तिथनं सिद्धनाथाचं दर्शन घेऊन बाहेर येऊन बघतोय तर कार्तिकनं महादेवाची लय भारी रांगोळी काढली होती। तिथनं घरी येऊन काच काटून फराय केला आणि रातच्याला परत एकदा सिद्धनाथ मंदिरात गेलो, कारण वर्षातून फक्त एकदा दर महाशिवरात्रीला सिद्धनाथ जोगेश्वरीच्या बरोबर मूर्ती खाली असणार 4 पुरुष खोल भुयार उघडलं जातं, ज्यामध्ये सिद्धनाथ म्हणजेच काळ भैरवाचं स्वयंभू शिवलिंग दर्शनासाठी खुलं केलं जातं। मग काय रात्री आत गेले 8 वाजता आरती चालू झाली आणि सगळे आरती उरकल्यावर सालाबाद प्रमाणे या पण वर्षी लय गर्दी झाली होती। त्याच्यानंतर पुजाऱ्यांनी भुयार उघडून साफ करून घेतलं आणि आतमध्ये लाईटची व्यवस्था करून शिवलिंग दर्शनासाठी खुलं केलं। आता या भुयार बारीक असल्यामुळे एका वेळी भिंतीला पाठ लावून 2 लोकांना या जा करायला लागते। भुयाराच्या आतमध्ये देवी देवतांच्या कलाकृती आहेत आणि हे स्वयंभू शिवलिंग सिद्धनाथाचं मूळ स्थान असून वरील नाथाच्या मूर्तीला होणारा अभिषेक आरती तीर्थरूपी गोलातून थेंबे थेंबे शिवलिंगावर पडून संपन्न होतो। आता काच काटून गर्दी झालती, त्यामुळे पडदेशी शूटिंग घेतलं आणि दर्शन बी घेतलं आणि आलो बाहेर। तर मंडळी, वर्षातून एकदा महाशिवरात्रीला हे भुयार रात्री 10 ते 5 दर्शनासाठी उघडलं जातं। तिथनं गर्दीतनं वाट काढत बाहेर आलो तर हजारो लोक दर्शनासाठी वाट बघत होती। तेवढ्यात आपला कराडचा ब्लॉगर ओंकार शिंग एवढ्या लांबून दर्शनासाठी आला होता, त्याची भेट झाली।